माजी नगरसेवक विक्रम तरे यांची काल सोमवारी प्रभाग क्षेत्र कार्यालय पाणी विभागासोबत बैठक पार पडली। त्यावेळेस परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत असल्याचे विक्रम तरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले। यावेळेस परिसरातील नागरिकही या बैठकीला उपस्थित होते। गेल्या 2 महिन्यांपासून विठ्ठलवाडी पूर्व खडेगळवली गाव येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। नागरिकांना पिण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। ही गंभीर बाब लक्षात घेऊन माजी नगरसेवक विक्रम तरे यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही समस्या सांगितली। 2-3 दिवसांमध्ये पाणी हा प्रश्न सुटेल आणि नागरिकांना वेळेवर पाणी मिळेल असे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। जर पाणी सुरळीत नाही आले तर पुन्हा मोर्चा निघेल असा इशारा देखील विक्रम तरे यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना दिला। आज 2 महिन्यापासून विभागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। साईबाबा कॉलनी झाली, सुरेश कॉलनी झाली, मातोश्री झाले, जवळजवळ अर्ध्या विभागात पाणी समस्या निर्माण झालेली आहे। प्रत्येक ठिकाणी महिलांचे मोर्चे निघत आहेत। आम्ही टाकीवर जातो आहे, लोकांशी संपर्क साधतो आहे, अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो आहे, परंतु पाणी प्रश्न सुटतच नव्हता। शेवटी आम्ही अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही अगर पाणी प्रश्न सोडवत नसाल तर आम्ही आमचा हंडा मोर्चा काढणार आहोत। हंडा मोर्चा काढण्यासाठी बऱ्याच महिलांनी तयारी दाखवलेली होती। जवळजवळ 200 ते 300 लोक आम्ही इथं घेऊन येणार होतो, परंतु अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला 2 ते 3 दिवसात आम्ही पूर्णपणे पाणी प्रश्न सोडून देत आहोत। त्याप्रमाणे आमच्या उपाययोजना चालू आहेत। त्यांच्या जे आश्वासन आम्हाला दिलं त्यानुसार आम्ही हंडा मोर्चा मागे घेतला, पण तो हंडा मोर्चा मागे घेतल्यानंतरही आम्ही अधिकाऱ्यांची एकदा चर्चा करण्यासाठी इथं आलेलो होतो। अधिकाऱ्यांकडून आम्ही लेखी ठोस उत्तर घेतलं की तुम्ही आम्हाला 2 ते 3 दिवसात हा पाणी प्रश्न सोडून देणार। तसेच सुरेश केनेचाळ, मातोश्री नगर, पूजा कॉलनी ह्या विभागासाठी इलेक्शनच्या पूर्वी मी अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक पाण्याची लाईन टाकली होती, परंतु तिचं जॉईंट होणं बाकी होतं। तर तिचंही आश्वासन घेतलं की 2 दिवसात ते आम्हाला तीही लाईन जॉईंट करून देत आहेत, त्यामुळे तेथील पाणी प्रश्नही सोडवण्यात येणार आहे। तरी आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आम्ही अजून 1 हप्ताभर पाण्याचा तुम्ही काय समस्या सोडवत आहेत त्याच्यावर लक्ष देऊ। अगर पाणी प्रश्न 1 हप्त्यात नाही सुटला तर आम्ही 200 लोकांच्या जागी 1000 लोक घेऊन येऊन या महापालिकेसमोर आम्ही हंडा मोर्चा आंदोलन करणार आहोत। विशाल वाघमारे, जनशक्ती कल्याण।